नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N51 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. तारदाळ येथे दिवसाढवळ्यात चोरी, 5,76,000 किमतीचे 9 तोळे दागिने लंपास. तारदाळ निमशिरगाव रोड लगत असणाऱ्या ज्ञानेश्वर नगर परिसरात हरी मारुती चोपडे यांच्या घरात सोमवारी दुपारी 3 ते 5च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरात कुणी नाही याचा फायदा घेत सुमारे 9 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्ञानेश्वर नगर येथे हरी मारुती चोपडे हे आपल्या कुटुंबियासमवेत वास्तव्यास आहेत. चोपडे दाम्पत्य नोकरीसाठी नेहमीप्रमाणे सकाळी 10 वाजता बाहेर गेले होते. त्यांच्या घरी त्यांच्या मातोश्री सुशीला या होत्या. दरम्यान दुपारी 3च्या सुमारास सुशीला या कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेल्या असता घरात कोणी नाही याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या घराच्या दरवाजाचे कुलूप उचकटून घरामध्ये प्रवेश केला व तिजोरीतील 3.5 तोळ्याचे सोन्याचे गंठण, नेकलेस 1.5 तोळेचे, अंगठी 1 तोळे, गळ्यातील चेन 2 तोळे, कानातील वेल व झुंबे 1 तोळे असे अंदाजे 9 तोळ्याचे सोन्याचे दागिने असे एकूण 5,76,000 रुपये किमतीचे दागिने लंपास केले. सदरची घटना 4च्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची माहिती चोपडे कुटुंबियांनी गाव कामगार पोलीस पाटील संतोष लोहार यांना दिल्यानंतर शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी येऊन पंचनामा केला. सदर दरम्यान अज्ञात 2 व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून फिरत असल्याचा स्थानिक महिलांनी व्यक्त केला. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.